हिवाळ्यामध्ये आपण गरम कपडे, ब्लँकेट्स, स्वेटर्स वापरायला सुरुवात करतो. म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये काही बदल करतो. त्यासोबतच आहारामध्ये सुद्धा बदल करायला हवा. त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते, शरीरामध्ये उष्णता टिकून राहते, आपली इम्युनिटी वाढते आणि थंडीपासून आपलं रक्षण होतं. तर चला बघूया कोणते बदल करायला हवेत. नमस्कार, मी अस्मिता, द लाईव्हली नेस्टमध्ये आपलं स्वागत. तर हिवाळ्यामध्ये आपण रोजच्या जेवणामध्ये चपाती भातासोबतच मिलेट्सचा समावेश करू शकतो. मिलेट्स म्हणजेच तृणधान्य आणि यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, राजगिरा, भगर म्हणजेच वरई यांचा समावेश होतो. तर यापैकी बाजरी आणि नाचणी या उष्ण प्रकृतीच्या असतात. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकून राहते आणि थंडीपासून आपलं रक्षण होतं. मिलेट्स हे ग्लुटेन फ्री आहेत आणि यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि एनर्जी टिकून राहते. म्हणूनच आपला कामाचा उत्साहही वाढतो. त्यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात आहे. म्हणूनच आपल्या हाडांना आणि शरीराला सुद्धा पोषण मिळतं. यासोबतच वजन कमी करायला सुद्धा मदत होते. यापैकी ज्वारी प्रकृतीने थंड असते म्हणून हिवाळ्यामध्ये प्रमाण थोडं कमी करावं आणि बाजरी व नाचणीचं प्रमाण वाढवू शकता. यापासून तुम्ही भाकरी, थालीपीठं, डोसे, इडली, आंबोळी बनवू शकता. नाचणीपासून तर उपमा, शिरा किंवा नाचणीचे लाडू सुद्धा बनवता येतात आणि लहान मोठे सगळेच खाऊ शकतात. या व्हिडिओमध्ये पुढे मिलेट्सपासून 2 रेसिपी सुद्धा शेअर केलेल्या आहेत. हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून खायला हवा असा दुसरा पदार्थ म्हणजे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे हाडांना मजबूती मिळते, हाडांचं आणि स्नायूंचं पोषण होतं. आणि मुख्य म्हणजे तीळ उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ते आपण जास्त प्रमाणात खाऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू, चिक्की, वडी किंवा तिळगुळाच्या पोळ्या आपण करत असतो. बाजारामध्ये साधारण असे 2 प्रकारचे तीळ मिळतात. पांढरे शुभ्र किंवा थोडेसे काळसर गावरान तीळ. यापैकी कोणतेही तुम्ही वापरू शकता. तिळाचे पदार्थ नक्की करा, पण ते शक्य नसेल तर तीळ भाजून त्याचं कूट करून रोजच्या भाज्यांमध्ये वापरता येतं किंवा तिळाची चटणी करून रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावणं म्हणून घेता येतं. आता पुढचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे डिंक. हिवाळ्यामध्ये शरीराला आतून गरम ठेवण्याची, ऊर्जा देण्याची जास्त गरज असते आणि त्यामध्ये डिंक आपली खूप मदत करतो. यामध्ये कॅल्शियम आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न सुद्धा आहे. त्यामुळे हाडांना मजबूती मिळते, हाडांचं आणि स्नायूंचं पोषण होतं, झालेली झीज सुद्धा भरून निघते. तर डिंक सुद्धा उष्ण असल्यामुळे, गरम असल्यामुळे हिवाळ्यामध्ये तो आवर्जून खायला हवा. तर डिंक तुपामध्ये तळून लाडू बनवण्यासाठी, वडी, बर्फी बनवण्यासाठी वापरू शकता किंवा मग याची पावडर करून रोज 1 कपभर गरम दुधामध्ये पाव चमचा डिंक तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे डिंकाचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा. हिवाळा स्पेशल पदार्थांमध्ये सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स विसरून कसं चालेल, कारण यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हायटमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे इम्युनिटी वाढते, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न असतं. त्यामुळे हाडांचं आणि स्नायूंचं पोषण होतं, ताकद वाढते. शांत झोप येण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, केसांचं आणि त्वचेचं पोषण होण्यासाठी सुद्धा मदत होते. यापासून लाडू बनवता येतात किंवा गोड पदार्थांमध्ये वापरू शकता. रात्री भिजवून सकाळी मिल्कशेक करता येतं किंवा असंही खाऊ शकतात. एक मिक्स बनवून ठेवलं तर शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये स्नॅक्स म्हणूनही देता येतं. जेवणानंतर गोड खायची इच्छा झाली तर एखादा अंजीर किंवा खजूरही खाऊ शकता. आता हिवाळा स्पेशल अजून एक पदार्थ म्हणजे गूळ. हिवाळ्यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त करावा. यामध्ये आयर्न म्हणजेच लोह भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिन वाढीसाठी मदत होते. चहा बनवण्यासाठी, गोड पदार्थांसाठी, लाडू, बर्फी, वडी बनवण्यासाठी, केक किंवा बिस्किट बनवण्यासाठी सुद्धा गुळाचा वापर करू शकता. मायक्रोवेव्ह असेल तर गुळाची ढेप 10 ते 20 सेकंद गरम करून घ्या, म्हणजे मऊ होते. त्यानंतर चाकूने चिरून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये जर भरून ठेवला तर पाहिजे तेव्हा वापरू शकता. आयत्या वेळेला मुलांना स्नॅक्स म्हणून गूळ तूप चपातीचा रोल सुद्धा देऊ शकता. तर हे सगळेच पदार्थ उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ते आवर्जून खायला हवेत. त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते, इम्युनिटी वाढते आणि थंडीपासून आपलं रक्षण होतं.
तर यापासून 2 सोप्या आणि झटपट रेसिपी आपण बघू. आता आपली पहिली रेसिपी, यामध्ये मिलेट्स आणि भरपूर भाज्या आहेत. मल्टीग्रेन म्हणजेच मिक्स पिठांचे थालीपीठ. तर इथं ज्वारी, बाजरी, बेसन आणि गव्हाचं पीठ घेतलं बाइंडिंगसाठी. आवडीप्रमाणे भाज्या. तर इथं मी पालक, गाजर, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घेतला. चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट आणि थोडेसे तीळ सुद्धा. तर थालीपीठांमध्ये भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. पण कांदा आणि कोथिंबीर मात्र भरपूर प्रमाणात असावी म्हणजे छान चव येते. आणि तिळाचं प्रमाणही थोडं जास्त घ्या म्हणजे चवीला छान होतात. लसणाची पेस्ट आणि धने जिरे पूड. तर इथं तुम्ही लाल तिखट घेण्याऐवजी लसूण, हिरवी मिरची, धने आणि जिरे मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरीही चालेल. तर एकदा मिसळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर गोळा मळून घ्यायचा. घट्टसर मळून घ्या, फार मऊ करू नका, कारण थोड्या वेळामध्येच हे पीठ पातळ व्हायला सुरुवात होते. 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर एक पोळपाट घेतला, त्यावरती सुती कॉटनचा कपडा किंवा असा एखादा कॉटनचा रुमाल घ्यावा. हा माझा थालीपीठ करण्याचाच रुमाल आहे. यावरती थोडं पाणी शिंपडायचं, कपडा आधी ओला करून घ्यायचा आणि मग हाताला थोडंसं पाणी घेऊन या पिठामधला एक छोटासा गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्यायचं आणि थापल्यानंतर याला असे होल करायचे म्हणजे थालीपीठ आतपर्यंत खमंग भाजलं जातं. तव्यावर थोडंसं तेल सोडायचं आणि रुमाल उचलून थालीपीठाची बाजू खालच्या बाजूला करत रुमाल तव्यावर पसरवून घ्या. रुमाल बाजूला काढताना जर थालीपीठाला चिकटला तर थोडासा पाण्याचा हात लावा, रुमाल सहज निघून येतो. आणि या होल्समध्ये थोडं तेल सोडायचं, बाजूनही थोडं तेल सोडा आणि झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या. आणि असं कपड्यावर थापून तव्यावर टाकणं अवघड वाटत असेल तर डायरेक्ट तव्यावरती सुद्धा लहान लहान आकाराचे थालीपीठ करू शकता. तर तयार झालं आपलं खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असं थालीपीठ. नाश्त्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्येही करू शकता. दही, चटणी, लोणच्यासोबत अप्रतिम लागतं. आता दुसरी रेसिपी, नाचणीचे लाडू. त्यासाठी अक्रोड आणि बदाम साधारण 2 मिनिटासाठी भाजून घेतले म्हणजे खवट वास येत नाही. इथं तुम्ही हवे ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. तीळ सुद्धा खमंग भाजून घेतले म्हणजे चटचट उडेपर्यंत की आतपर्यंत भाजले जातात. आणि थोडंसं खोबरं सुद्धा तांबूस रंगावरती भाजून घ्या म्हणजे त्याचा खवट वास येत नाही आणि लाडूची शेल्फ लाईफ वाढते. त्यानंतर 4 मोठे चमचे तूप. इथं मी वितळलेलं तूप घेतलं, तुम्ही घट्टही घेऊ शकता आणि त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा. तर डिंक छान फुलेपर्यंत आतपर्यंत तळून घ्या, कच्चा ठेवू नका. सुरुवातीला डिंक असा छान फसफसतो, त्याला फेस येतो. त्यानंतर मग असा शांत होतो म्हणजे डिंक तळला म्हणून समजायचं. साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये डिंक व्यवस्थित तळला जातो. आता यामध्ये अजून तूप घेतलं आणि 4 मोठे चमचे नाचणीचं पीठ. इथं तुम्ही नाचणीच्या पिठाऐवजी नाचणी सत्वही घेऊ शकता. तर आता हे पीठ साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतलं की असं हलकं होतं आणि आतपर्यंत छान भाजलं जातं. त्यानंतर हे सगळेच जिन्नस एक-एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर आधी बदाम आणि अक्रोड. हवं तर बदाम, अक्रोड तुम्ही सुरुवातीला 1 चमचाभर तुपामध्ये भाजूनही घेऊ शकता. त्यानंतर तीळ आणि खोबरं, थोडंसं खोबरं बाजूला ठेवा आणि त्यानंतर डिंक बारीक करायचा. डिंक हातानेही चुरून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये बारीक केला की एकसारखा बारीक होतो. आता यामध्येच भाजलेलं नाचणीचं पीठही घालायचं म्हणजे डिंक पिठामध्ये सगळीकडे एकसारखा मिसळला जातो. आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस छान एकजीव होतात. आणि याला बाइंडिंग येण्यासाठी आणि चवीला छान गोड होण्यासाठी यामध्ये गुळाचा वापर केलाय. तर इथं आपण गुळाचा पाक करणार नाही, तर गूळ फक्त वितळवून घेणार आहे. तर पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तूप घेतलं आणि त्यामध्ये अर्धा कप गूळ. तर गुळाच्या जर गाठी असतील तर त्या अशा फोडून घ्या आणि सतत त्याला असं हलवत राहायचं म्हणजे गूळ व्यवस्थित वितळला जातो. इथं फक्त वितळवून घ्यायचा, पाक वगैरे करायची गरज नाही. आता गूळ व्यवस्थित वितळला की गॅस बंद करायचा आणि हे गरम असतानाच आपल्या या लाडूच्या पिठामध्ये घालायचं. आत्ताच हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने मिसळून घ्या. त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा विलायची पावडरही घेतली. त्यानंतर हाताने मिसळून घ्या आणि याचे छोटे छोटे लाडू बनवू शकता. तर हे नाचणीचे लाडू अगदी 15 ते 20 मिनिटात होतात. पद्धत खूप सोपी आहे, चवीला अप्रतिम लागतात आणि पौष्टिक तर आहेतच. या दोन्हीही रेसिपी या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की ट्राय करा. त्यासोबतच या पदार्थांचाही समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा आणि त्याचे भरपूर फायदे मिळवा. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद.